नमस्कार मित्रांनो आणि जय महाराष्ट्र. कसं आहेत सगळे मजेत ना? तर मित्रांनो, तुमचे सीजन स्टडी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा म्हणजेच फर्स्ट टर्म एक्झामची प्रश्नपत्रिका मित्रांनो पाहणार आहोत. तर मित्रांनो, पेपर खूप सोपा आहे मित्रांनो. फक्त पेपर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण मित्रांनो पेपरकडे वळू. तर मित्रांनो, पेपर हा 80 गुणांचा असून तुम्हाला त्या पेपर सोडण्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ दिला आहे मित्रांनो. तर इथे तुम्हाला अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचायच्यात, जेणेकरून तुम्ही त्या चुका पेपरमध्ये लिहिताना करू शकणार नाहीत. ओके, तर अगोदर सूचना व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुमचा आहे प्रश्न क्रमांक 1, विभाग 1 मधील प्रश्न क्रमांक 1 मधील खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा. हे पहा तुम्हाला मित्रांनो, इथं हा जो आहे उतारा दिलेला आहे, तो उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे अगोदर. हा आणि हे पहा, हा वाला इतका उतारा आहे. तुम्हाला हा उतारा अगोदर व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. दुःखी माणसाच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे महत्त्वाचे फायदे. पुसण्या एवढे महत्त्वाचे फायदे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पॅरेग्राफ वाचाल त्यावेळेस तुम्हाला ह्याचं उत्तर 100% लिहिता येईल. त्यानंतर ब मधील पुस्तकांच्या पानात असते, झाडांच्या पानात असते, हे सुद्धा त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर 2 मध्ये आकलन कृतीबंध. ह्या 4चे उत्तर सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही उतारा व्यवस्थित वाचाल त्यावेळेस तुम्हाला मिळून जाईल. हा उतारा आहे. हा पहा, मुंबईत एक माणूस पासून ते मुलं गरजेचे आहेत इथपर्यंत तुम्हाला हा उतारा आहे. 3रा प्रश्न आहे, तुम्हाला त्यावर स्वमत लिहायचं आहे. झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. याविषयी तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करायचे. झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे म्हणजे त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. तर तुम्ही याबद्दल काय लिहू शकता ते तुमच्या मनाने मित्रांनो तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे, खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे व कृती पूर्ण करा. तरी ते सुद्धा मित्रांनो परत एक तुम्हाला उतारा आहे तसाच सेम म्हणजे दुसरा. तर तुम्हाला हा सुद्धा उतारा अगोदर व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतरच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उतारा बिना वाचता तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहिता येणार नाहीत. तर हा तशीच ही माडाची आणि इथून उतारा सुरू होतोय तर थेटपर्यंत फुलांचा खच मार रमईत दिसतो, इथपर्यंत तुम्हाला हा उतारा आहे. आधी उतारा व्यवस्थित वाचा, त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहा. तर इथं काय करायचे, प्रश्न क्रमांक 1 मध्ये कृती पूर्ण करायची. तर इथं आहेत वैशिष्ट्ये आणि झाडांचे किंवा वेलींचे नावं तुम्हाला इथे लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरे आहे, कृती पूर्ण करा. या महिन्यांचा मध्यापर्यंतच्या वेताच्या रंगांच्या लोंब्या दिसतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. या महिन्यात माडाच्या डोक्यावर फिक्या रंगाचे जावळ आवरते. तर हे सुद्धा उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर तुमचं इथं आहे 3 नंबर, तुम्हाला स्वमत लिहायचं आहे मित्रांनो. तुम्हाला आवडणाऱ्या झाडाचे रंग, रूप व वैशिष्ट्य थोडक्यात स्पष्ट करायचे. तर तुम्हाला कोणतं झाड आवडतंय त्यामध्ये तुम्हाला त्याचं रंग, झाडाचा रंग, त्याचं रूप काय म्हणजे फुलं आहे, फुलाचं झाड आहे, फळाचं झाड आहे आणि त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला तिथं स्पष्ट करायचे. 3 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न येणार आहे मित्रांनो. त्यानंतर ही आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर इथं एक उतारा आला आहे मित्रांनो परत, जो की पुस्तकाबाहेरचा असतो. 2 पुस्तकातले उतारे असतात आणि एक जो असतो तो पुस्तकाबाहेर असतो. तर हा जो आहे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे मित्रांनो. तर हा एवढा उतारा असून तुम्हाला हा उतारा अगोदर वाचायचा आहे व त्यानंतर तुम्हाला कृती पूर्ण करायचं. गाडगे बाबांची विठ्ठल भक्ती कशी आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. गरिबीचे मूळ यांमध्ये सापडते, हे सुद्धा तुम्हाला तिथं उतार्यात नंतर वाचल्यानंतर कळून जाईल मित्रांनो. त्यानंतर इथं 2 नंबर आकलन कृती आहे. वरील उतार्याच्या आधारे संत गाडगे महाराजांचे कार्य थोडक्यात लिहा. संत गाडगे महाराजांचे कार्य तुम्हाला मित्रांनो माहितीच असतील, तर ते तुम्हाला थोडक्यात 2 मार्कासाठी लिहायचं आहे मित्रांनो.
त्यानंतर आता इथं खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, आता कवितेचा पॅरेग्राफ आला आहे, धड्याचे पॅरेग्राफ झाले, आता कविताचे पॅरेग्राफ आला आहे. तर त्यानुसार तुम्हाला खालील कृती पूर्ण करायची. अगोदर उत्तम लक्षण वाचायचे व्यवस्थित, हे कडवं वाचायचे अगोदर पूर्ण, आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पुढील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी, ह्या साईडला दक्षता गोष्टी लिहिल्यात आणि ह्या साईडला कोणती दक्षता घ्यावी हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आकृती पूर्ण करा. कधीही करू नये अशा गोष्टी 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, जे की तुम्हाला कविताचं पॅरेग्राफ वाचल्यानंतर समजून जातील. ओके. त्यानंतर प्रश्न 3, पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. म्हणजे आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विना करू नये कार्य काही. तर ह्या ज्या ओळ आहे तर ह्याचे तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. थोडक्यात लिहू शकता 2 मार्कासाठी. सभेमध्ये लाजू नये, भास्करपणे बोलू नये, या ओळीचा देखील तुम्हाला तिथं विचार सौंदर्य स्पष्ट करायचे. त्यानंतर इथं आ आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणतीही एक कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. तर कोणतीही तुम्हाला एक कृती सोडवायची आहे. तर पाहून घ्या. खालील पंक्तींचे रसग्रहण करा. वस्तूंनाही मन असेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड दुखवतात. तर ह्याचे रसग्रहण करायची थोडक्यात माहिती लिहायची आहे मित्रांनो. खाली आहे स्थूल वाचन विभाग 3. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडायच्या तिथं 3 मधून कोणत्याही 2 सोडायच्यात. तर तुम्ही व्यवस्थित वाचा व त्या कृती सोडवा. त्यानंतर विभाग येतो 4. त्यात तुम्हाला आहे 16 मार्कांसाठी विभाग 4 आहे. त्यामध्ये 4था प्रश्न व्याकरण घटकांवर आधारित आहे. समास सर्वात आधी तर तुम्हाला व्याकरणामध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे समास. तर तुम्ही व्यवस्थित त्याच्या जोड्या तुम्हाला लावायच्यात. त्यानंतर शब्दसिद्धी आहे. कीय हा प्रत्यय असलेले 2 शब्द, उदाहरणार्थ स्वकीय. तर कीय प्रत्यय असलेले तुम्हाला 2 शब्द लिहायचे आहेत. हाला हाल्यासारखे 2 अभ्यस्त शब्द लिहायचे आहेत. तुमच्या मनाने तुम्हाला ते लिहायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2. तर इथे 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. त्याचा अर्थ सांगून तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती, शब्दसंपत्ती. हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे व लिहायचं आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. सूर्याचा समानार्थी शब्द, त्यानंतर सूर्याचा समानार्थी शब्द तुम्ही भास्कर लिहू शकता आणि जलचा पाणी लिहू शकता. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाप, पुण्य, संवाद आणि ह्याचा तुम्ही संवादचा तुम्ही लिहू शकता. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. धरणी माता या शब्दापासून तुम्ही कोणते पण 2 शब्द तयार करू शकता. इथं आता लेखन नियमानुसार तुम्हाला कोणतेही 4 इथं लेखन नियमानुसार तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचे आहेत. त्यानंतर खाली विरामचिन्हे दिले आहेत, ते तुम्हाला ओळखायचे आहेत. त्यानंतर खाली पारिभाषिक शब्द दिले आहेत, त्यांना तुम्हाला मराठी इंग्रजी शब्द दिलेले आहेत, त्याला तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे. त्यानंतर खाली येतो विभाग 5, जो की तुम्हाला 24 मार्कांसाठी आहे. खालील कोणतेही एक कृती सोडवा. पत्रलेखन किंवा सारांश लेखन यापैकी कोणतेही एक कृती सोडवायची आहे. तर पत्रलेखन व्यवस्थित मित्रांनो समजून अगोदर विषय घ्या. त्यानंतर पूर्ण हेडलाईन व्यवस्थित टाका, विषय व्यवस्थित टाका व त्यानंतर लिहायला सुरुवात करा. त्यानंतर सारांश लेखन आहे. प्रश्न क्रमांक ई, अपठित उतारा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 जो आहे आपण अगोदर पाहिलेला, त्यामधील ई जो 3 नंबरचा जो उतारा आहे ना, त्याचा तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. त्यानंतर खाली आहे कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन ह्या 3 पैकी कोणत्याही तुम्हाला 2 अनिवार्य सोडायचे आहेत. तर तुम्ही जाहिरात करू शकता, बातमी करू शकता किंवा कथा लेखन करू शकता. ह्या 3 पैकी कोणत्याही विषय वगैरे तुम्हाला दिलेले आहेत, तर व्यवस्थित तुम्हाला समजून लिहायचं आहे. त्यानंतर इथं आहे कौशल्य, लेखन कौशल्य कोणती एक कृती सोडवायची आहे. प्रसंग लेखन, कोणतीही एक कृती तुम्हाला सोडायची आहे. प्रसंग लेखन, पुढील फलक वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा. आणि खाली एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे, तुम्हाला कोणतंही एक सोडायचं आहे. यामधून
तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे इथं खाली. आत्मकथन चित्रातील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा व तुम्हाला त्याचे उत्तर तिथे लिहायचे आहे. वैचारिक लेखनसुद्धा आहे. तर ह्या तीनपैकी तुम्हाला कोणताही एकाचं उत्तर व्यवस्थितपणे लिहायचं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो 8 मार्काचा. तर तुम्ही हा व्यवस्थितपणे लिहा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण पेपर संपलेला आहे. मित्रांनो पेपर तुम्हाला आवडलाच असेल तर अजून कोणताही तुम्हाला विषयाचा पेपर लागत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.